समजा ही 5 मुलं समजा आली तालुक्यात येणारच, 5 मुलं आली, आता टार्गेट केले, आता 20 फेब्रुवारीला नवीन बॅच आपण चालू करतोय. बऱ्याच पालकांचे फोन आले, सर अहो आत्ताच तर 9 तारखेला 8 तारखेला सुट्टी दिली, लगेचच 20 तारखेला करताय, अजून नेक्स्ट इयर पण चालू झालं नाही. तर मी पालकांना सांगितलं, आता जर आपली तालुक्याच्या लेवलला पोरं 228, 240, 242, 280 मार्क्स पडतात, नेक्स्ट टाइमला आपल्याला 270, 272, 280 राज्यात आपली पोरं बसली पाहिजे. महाराष्ट्र राज्यात आपली पोरं बसली पाहिजे. राज्यात आपल्या पोरांचं कौतुक झालं पाहिजे, त्यांचं सत्कार झालं पाहिजे, तुमचं आई वडील म्हणून तुमचं सत्कार झालं पाहिजे. कारण तुमचाही संघर्ष आहे. मी मुलांना किती वेळा सांगितलं, प्रत्येक वेळी ज्यावेळेस मला प्रचंड राग येत होता, मी एकच गोष्ट सांगायचो की तुमच्या आई वडिलांचा प्रचंड संघर्ष आहे. तुमच्या आई वडील अशी खुर्चीवर बसतात तर त्यांना आणून कोण पैसे देत नाही. ते क्लासची फी द्यायला, स्कूलची फी, डिफरंट हितली फी, त्यांच्याकडे काय पैशाचं झाड आहे का? त्यांना मी किती सांगत होतो नाही तुम्हाला की त्यांचं कष्ट खूप आहे, त्यांना दिवसभर घाम गाळायला लागतोय, तेव्हा ते त्यांना पैसे मिळतात आणि ते पैसे ते इथे क्लासमध्ये देतात. मग त्याचा युटिलाइज, प्रत्येक पैशाचा तुम्ही चांगला सदुपयोग करून घेतला तुमच्या प्रगतीतून. आणि त्यांच्या कष्टाविषयी तुझं सांगत होतो की ते रोज सकाळी म्हणजे 4ला सोडा येतात, 8ला न्यायला येतात असल्या थंडीचं, त्यानंतरची क्लासची फी टाइम टू टाइम देतात. हा त्यांचा सुद्धा संघर्ष आहे. मग मी मेसेज मध्ये सुद्धा एकदा पालकांना सांगितलेलं की हा फक्त मुलांचा संघर्ष नाही, तर देवरकर सर आणि तुमचा सुद्धा संघर्ष आहे, पालकांचा सुद्धा संघर्ष आहे. कारण त्यांच्या माझ्या संघर्षातूनच ही घडणार. त्यांचं जर साथ नसती त्यांची, ते जर म्हणले असते नाही 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 आम्ही साला आमची पोरं घेऊन जाईल, एवढा कुठं असतो येतात, आम्हाला त्यांचा स्कूलचा स्टडी येते, एका सुद्धा पालकांचा मला पूर्ण मेसेज विशेष वाटलं. मला असं वाटत होतं की येईल कोणाचा तरी फोन आहे, तक्रारीचा फोन येईल, एका सुद्धा पालकाचा आला. त्यांना एकच डोक्यात होतं की हा माणूस थांबवणार म्हणजे आपल्या पोराची प्रगती होणार, 2-4 मार्क वाढणार, काही ना काहीतरी चांगलं मिळणार, हे त्यांनाही माहित होतं आणि मुलांनाही माहित होतं. मुलांनीही त्यांच्या पुढची बाजू पालकांपाशी मांडली आणि पालकांची जी साथ होती आजपर्यंत मला सर आठवत नाही त्या 4 ते 5 वर्षामध्ये कुठल्या पालकांनी माझ्याविषयी अशी टीचिंग विषयी अशी काय तक्रार केल्या, कधीच नाही, कुठलीच नाही तक्रार. असं म्हणजे नेहमी मुलांविषयी असं सांगायचे. परंतु आणि तेवढी मी पनिशमेंट तर एवढी मला वाटतं अजून असं माहित असेल, विश्वाचं तिथं दुकान होतं आणि तिच्या पट्ट्या होत्या, पोरांच्या हातावर 20-25 पट्ट्या तुटल्या असत्या, तरी सुद्धा शाळेमध्ये काय केलं गेलं, देवतर सर खूप लाड करतात पोरांचा, देवतर सरांनी लाड करून पोरं बिघडवली. आणि पोरांना माहितीये 20-25 पट्ट्या हातावर सुटलेल्या अक्षरशः, एवढा मी मारायचो. म्हणजे प्रेम आणि त्याचबरोबर शिस्त याचा मी संगम घालण्याचा मी मला आणि परमेश्वराला माहिती आहे की मी कसा आहे आणि मी शिकवण्यामध्ये मुलांना काय दिलं. आणि मी खूप लाड केला का शिस्त आणि प्रेम याचा संगम घातला हे मला आणि परमेश्वराला माहिती. कुणी जरी तर माझ्या पुढे येऊन जरी म्हटला तर ठीक आहे म्हणेल, थँक्यू म्हणेल. मला माहिती मी आणि परमेश्वराला माहिती मी काय केलं, या 5 वर्षात मी काय केलं. आणि कदाचित हे पालकांनाही माहिती, तिथल्या लोकांनी प्रोग्रेसिव्हच्या काही म्हणू द्या, हे पालकांना जर माहित नसतं सर तर ही पालकांनी मुलं पाठवली असती का? जर त्यांना हे वाटलं असतं की नाही हे फक्त लाडच करतात, हे शिक्षण देऊ शकत नाही, संस्कार करू शकत नाही, तर त्या पालकांनी इथं मुलांना माझ्याकडे पाठवली असती का? एका फोनवर. म्हणजे एवढा त्यांचा विश्वास होता. आणि हा विश्वास आता बघा, मला तुम्हाला एकच सांगणे, आता जी आपली 20 मे पासून कोण उशिरा जॉईन झालं, कोण निम्यात जॉईन झालं, कोण सुरुवातीला जॉईन झालं, आपली जी 20 मे पासून जी आता 7 फेब्रुवारी पर्यंतचा जो प्रवास आहे तो आज संपतोय. 9 तारखेला तुमचा पेपर आहे. 9 तारखेच्या पेपरमध्ये प्रामाणिकपणे पेपर लिहा, व्यवस्थित. सरांनी तर सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. फक्त एक गोष्ट सांगतो, प्रश्न व्यवस्थित वाचा. कारण जे आता आपले जे पोरांचे टोटल आहेत त्यातली जवळजवळ 6 ते 8 मार्क प्रश्न नीट न वाचल्यामुळे मार्क गेलेले आहेत. प्रश्न व्यवस्थित वाचा, करा किंवा करू नये हे व्यवस्थित वाचा. आणि सर्कल व्यवस्थित रंगवा. कालच एक उदाहरण आपण पाहिलं आपल्या विद्यार्थिनीचं की तिनं एक 25 नंबरचा आकडा होता सर्कल, की तिला ते येत नव्हतं आणि तिला 26 नंबरचं तिनं सोडवायचं घेतलं आणि 26 नंबरचं जे ॲक्युरेट आन्सर होतं ते 25 नंबरला सर्कल केला. मग तिथून जी तिची गळती चालू झाली, म्हणजे रॉंग हे केलं ना, ऑप्शन चूज करत गेले. 61 पासून ते 75 पर्यंत, म्हणजे तिथे 61 जायचं 14 दुने 28 मार्क तर तिथंच गेली. म्हणजे आपले थोडस निष्काळजीपणा, आपलं ध्यान भटकणे किंवा व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थित प्रश्न न वाचणे, या गोष्टी आपल्याला आपल्या मेरिट पासून दूर ठेवतात.
त्यामुळे जे काय करताय व्यवस्थित प्रश्न वाचा, व्यवस्थित सर्कल रंगवा, याची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे. लक्षात आलं? तुम्हाला या 9 तारखेच्या पेपरसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून आपल्या आदर्श क्लासेस कडून मनापासून खूप छान पेपर लिहा. 150 चे 150 प्रश्न सोडवा. दोन्ही पेपर एकच टार्गेट ठेवा, 230 म्हणजे 230 मिनिमम क्रॉस झाले पाहिजे, मॅक्झिमम 250 क्रॉस झाले पाहिजे. नीट शब्द ऐका, कमीत कमी 230, जास्तीत जास्त 250 क्रॉस झाले पाहिजे. व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे. हलगर्जीपणा, घाई गडबड काही करायची नाही. आपली सगळी तयारी झालेली आहे. ही जी मेहनत आपण घेतलेली आहे, रिव्हिजन टोटल ऑल ओव्हर झाले आपल्या. सर जवळजवळ मला असं आठवते अशा म्हणजे 30 ते 32 प्रश्नपत्रिका सोडवून झाली. 40च्या आसपासच प्रश्नपत्रिका टाइम लावून, इंग्लिश, मॅथ्स आणि मराठी बुद्धिमत्ता टाइम लावून प्रश्नपत्रिका मुलांनी सोडवून घेतलेल्या आहेत. मुलांनी केलेलं आहे, प्रामाणिकपणे सगळं केलेलं आहे. रिव्हिजन मला वाटते सलग आता 6 ते 7 दिवस मॅथ्स आणि इंटेलिजन्स की जे 50-50 प्रश्न असतात 100-100 मार्कासाठी, त्याच्यावर खूप भर दिला होता. आता या 4-5 दिवसामध्ये मराठी आणि इंग्लिशकडे भर दिला होता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मराठी इंग्लिश जे 25-25 प्रश्न आहे, आउट ऑफ 50 आणि 50 100 पैकी 100 मार्क मिळवायचे आहेत. मराठीत 25 पैकी 25 आणि इंग्लिश मध्ये 25 पैकी 25. फक्त एकाला चुकला तर चालेल, परंतु 100 किंवा 98 मार्क्स मिळवायचे आहेत. आणि अजून एक गोष्ट सगळ्यात शेवटी सांगेन की आपली नवीन बॅच 20 फेब्रुवारीला आपण चालू करत आहोत. जे आपले विद्यार्थी आहेत, माझी तर मनापासून इच्छा आहे, पालकांना ही विनंती आहे की जे आता मुलं आहेत ती आता तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा आता 5th ला आहेत, पुढच्या वर्षी 6th आहे, 7वीला सर प्रज्ञाशोध चालू होते. प्रज्ञाशोध 4th आणि 7वीला, 4थीला आणि 7वीला शासनाने चालू केले, त्याची सुद्धा शिष्यवृत्ती चालू केली. त्याच्यानंतर 8वी स्कॉलरशिप. मी क्लास माझा चालावा या उद्देशाने, मला पैसे मिळावे या उद्देशाने 1% सुद्धा म्हणत नाही. मी असं का म्हणतोय ते मी सांगतो. आता आपण स्पर्धा परीक्षा सर मी देतोय, तुम्ही देताय, तुमच्या मिसेस देताय. तर वाघ सर, आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी मंथन आम्हाला माहित नाही, आमच्या वेळेस एक्झाम नव्हत्या, स्कॉलरशिप माहित नाही, एक्झाम नव्हत्या. आता जे ह्यांचे प्रश्न आहेत स्कॉलरशिप मंथनचे, ते आम्हाला आता ऑनलाईनच्या परीक्षेत येत आहेत. आम्ही ते प्रश्न बघतो, या मुलांना सुद्धा सांगितलं सर, अरे आम्ही तर ह्या शिकवलाय, आता 7वीच्या स्कॉलरशिप मधला आहे, आता 6वीच्या मंथन मधला आहे, ते प्रश्न येत आहेत स्पर्धा परीक्षेला. मग आम्ही विचार करतोय की आम्ही जर त्यावेळेस आम्हाला स्कॉलरशिप मंथन असतं तर आम्ही आता कधीच पोस्ट होल्डर झालो असतो, कधी सिलेक्शन होऊन आमच्या कुठल्या कुठं आम्ही गेलो असतो, कुठल्या कुठं. किती परीक्षा ते जे जॉब करत होते प्रोफेशन तोपर्यंत ते पास होत नव्हते, पण तुमच्या क्लासचा जी परीक्षा होती क्लासचा फायदा त्या परीक्षेला सांगायचा झाला. आणि थर्ड एक्झाम होती शिक्षक भरती, मला गॅरंटी सर 99% तुम्ही कुठे झेडपीत असतो. सेंट्रल टीईटी जी होती 8 लाख विद्यार्थी परीक्षा होती. कारण विषय काढला म्हणून सांगतो सर, जिल्ह्यामध्ये जी परीक्षा झाली 8 लाख विद्यार्थी ऑल ओव्हर इंडिया भारतातून बसले होते. त्यातील सर फक्त 1 लाख, तुम्हाला सांगितलं होतं मला वाटतं 1 लाख विद्यार्थी पास झाले, 1 लाख. आणि त्या 1 लाखात मी होतो, 7 लाख विद्यार्थी नापास झाले, फेल झाले. आणि आता त्याच्या जवळजवळ 40 ते 45 हजार जागा आता सुटायच्या या शिक्षक भरतीमध्ये. आणि त्याच्या इंटरव्ह्यू मधून 25,000 राहिलेल्या जागा या रिटर्न मधून भरल्या जातात. त्यामुळे येत्या 3-4 महिन्यात त्या एक्झाम होऊन सुद्धा कदाचित माझं सुद्धा त्यात सिलेक्शन होईल, इंटरव्ह्यू मधून होईल किंवा रिटर्न मधून होईल. सांगण्याचा उद्देश हाच आहे, सांगण्याचा उद्देश हाच आहे, ज्या स्पर्धा परीक्षेत मुलांना आता तुम्ही घातले त्यातून तुम्ही काढू नका, 8वी पर्यंत काढू नका. तुम्हाला क्लासला लावायचं नसतील मुलं, नका लावू. मी म्हणत नाही क्लासला लावा म्हणून घ्या, क्लासला लावायचे नसतील नका लावू, पण स्पर्धा परीक्षा 8वी पर्यंत त्यांना राहू द्या. त्यांना मंथन डायरेक्ट झाले 6वी 7वीला, प्रज्ञाशोधला घ्या, प्रज्ञाशोध झाली 8वीला, स्कॉलरशिपला. एवढा जबरदस्त फायदा होतोय पुढे जाऊन. एवढा म्हणजे अधिकारी एखाद्याला व्हायचं म्हटलं तर ह्या अभ्यासाचा पुढे जाऊन उपयोग होतोय. तुम्ही जर फक्त रेग्युलरला फोकस केलं, आज आम्ही सरांचं एवढं शिक्षण आहे, माझं एवढं शिक्षण आहे, परंतु आम्हाला जॉब ह्या कॉम्पिटिटिव्हच्या ह्याच्यावर लागणार आहे का ह्या रेग्युलरच्या ह्याच्या, आमच्या कॉम्पिटिटिव्हच्या ह्याच्यावर लागणार आहे ना अभ्यासावर.
त्या अभ्यासावरच आम्हाला कुठेतरी नाव मिळणार आहे, समाजात रिस्पेक्ट मिळणार आहे. म्हणून आम्हाला हे चांगले, तुम्हाला जर उद्याचे चांगले अधिकारी घडवायचे असतील, भावी चांगले सुजाण नागरिक घडवायचे असतील, तर ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना बाहेर काढू नका. 8वी पर्यंत त्यांना इथे राहू द्या. इकडे थोडस रेग्युलरला ठीक आहे ना, थोडीशी कमी आली काही प्रॉब्लेम नाही, पण ह्या 8वी पर्यंतच्या स्कॉलरशिप मंथनचा फायदा यांना भावी आयुष्यात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता नाही सर, जेव्हा यांची मुलं मोठी होतील, आता सपोज यांनी 8वी पर्यंत ठेवली स्कॉलरशिपला आणि यांची मुलं मोठी होतील, स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात करतील आणि पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात क्लास 1 क्लास 2 ची पोस्ट मिळवतील, त्यावेळेस त्यांचे मला फोन येतील, सर आम्ही तुमचा सल्ला ऐकला, स्पर्धा परीक्षेला 8वी पर्यंत ठेवलं आणि आज आमच्या मुलाने क्लास 2 ची क्लास 1 ची पोस्ट काढली. म्हणजे या अभ्यासाचा फायदा पुढे जाऊन त्यांना होणार आहे. आणि ह्याच्या पुढे जाऊन सर एक गोष्ट मी ठरवलेली आहे की जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार असतील किंवा ध्येय ठेवणार असतील, त्यांच्या सगळ्या पुस्तकाचा खर्च मी करणार. त्यांच्या सगळ्या म्हणजे बेसिक पासून मोठ्या सगळ्याची पुस्तके, म्हणजे बेसिकचे 5वी ते 12वी पुस्तकं बेसिकची, त्याचबरोबर मोठी प्रत्येक लेखाची, हिस्ट्रीचा असो, जॉग्राफी असो किंवा मराठी व्याकरण असो, इंग्लिश असो किंवा कोणताही असो, सगळी पुस्तकं मी माझ्या स्वयं खर्चातून देणार आहे. दिव्या देशपांडे आज आपल्या क्लासचा भाग नाही, काय करणार तो, तिनं स्वप्न बघितलंय, तिच्या मम्मीनं सांगितलंय त्यांच्या मुलीला क्लास 1 बनवायचंय, त्यांना मी शब्द दिलाय, पॅरेंट मीटिंग मध्ये पण सांगितलंय सगळ्या पुस्तकांचा खर्च मी पुरवणार. आणि मी त्यांना अजूनही सांगितलंय की आतापासून चालू करायची. ती मुलगी मला वाटतं किती ऐश्वरी 7वी ना 6वी, अजूनही सांगितलंय 1 महिना सुट्टी ना, आतापासून 2-2, 3-3 पुस्तकं माझ्याकडून मी बेसिकची त्याच्या नोट्स काढायला सुरुवात कर, 15 दिवस एन्जॉय कर, 15 दिवस नोट्स काढ. आतापासून 6वी पासून सुरुवात केली, तू पुढे जाऊन ग्रॅज्युएशनला ग्रॅज्युएशन झाल्या पहिल्यांदा पोस्ट होल्डर असतो. तो 6-9 वर्षाचा अभ्यास थोडा का व्हायला, म्हणजे थेंबे तळेसाठी ती मुलगी पोस्ट होल्डर होणार. तिचा सगळ्या पुस्तकांचा खर्च. आणि अजून तुम्हा सर्वांनाही आवाहन करतो, पालकांना आवाहन करतो, तुमच्यापैकी कुणालाही अधिकारी व्हायचंय, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तरीही तुम्ही माझ्याकडे या किंवा त्या पालकांनी मला कॉल केला तर चालेल. तुमच्या पुस्तकाचा सगळा खर्च मी पुरवणार, एकही रुपया तुमच्याकडून मी घेणार नाही. काय असेल ते माझ्या स्वखर्चाने मी तुम्हाला पुस्तकं देणार आहे. हे माझा हा शब्द आहे, प्रॉमिस आहे. कधीही या. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे सर की आता काय होतं, आम्ही थोडंसं आम्हाला यातली माहिती होती, ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला मी सुरुवात केली ग्रॅज्युएशन नंतर. मग माझं तर ह्यांना असं आव्हान आहे की तुम्ही 11वी पासूनच अभ्यासाला सुरुवात करा. 11वी 12वी 13वी 14वी 15वी 5 वर्ष एवढा जबरदस्त अभ्यास करा की 6व्या वर्षी ग्रॅज्युएशन झालं, पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही क्लास 2 अधिकारी. कशाला 10, 15, 20 अटेम्प्ट, आम्हाला जे अटेम्प्ट करायला लागते तुम्ही करूच नका. आताच 5 वर्ष अभ्यास करा, तिकडे स्कूलमध्ये थोडे कमी पर्सेंट मिळू द्या, पण जी तुम्ही पोस्ट मिळवणार, आज तुम्हाला भावी अधिकाऱ्यांना एवढी रिस्पेक्ट आहे, समाजात स्थान आहे. आणि शेवटी पैसा महत्वाचा नाही. आज 80-90 हजार मिळतात ते महत्वाचं नाही, समाजात तुम्हाला काय स्थान आहे, समाजातली तुमची ओळख. आज सर वाघ सर जे असतात आर्मी पर्सन आहे, आज समाजात कुठेही ते गेले, हा आर्मी पर्सन आहे, आर्मीत होते, ओळख काय झाली, आर्मीत होते, नाव स्वतःच मिळवलं. आता सुतार सर कराटे शिकवतात, नाव काय होणार, हा ते कराटे शिकवणारे सुतार सर. म्हणजे एक स्वतःचं नाव होतं ना, एक ओळख होती. म्हणजे जे तुमचं प्रोफेशन असते ती तुमची ओळख होते. म्हणजे असं तुम्ही नाव कमवा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि अजून जाता एवढंच सांगेल की मुलांना परत 20 तारखेपासून लाव माझ्यापासून करू नका, कारण ह्या मुलांना विसरणं कदापि म्हणजे या जन्मात तरी कधीच शक्य नाही.